गोड गोड. आता ह्या पिकलेल्या केळ्यांचं करायचं काय, तर मस्तपैकी गोडपुरी. हे बघा, आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये केळी घेतलेली सोडून त्याच्यामध्ये आपण 4 चमचे साखर घालू, अर्धा चमचा सुंठ पावडर, आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेऊ. हे बघा, आपण मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. आता हे आपण पिठामध्ये मिक्स करू. जितकं ज्यूस झालेला आहे हा केळीचा, तितकंच त्याच्यामध्ये पीठ घालायचं आहे. हे बघू शकताय, हे पीठ घेतलेलं आहे मी ज्यूसच्या हिशेबाने घेतलेला आहे. तुमच्याकडे जितक्या केळ्या असतील त्याच्या हिशेबाने तुम्ही घ्या. हे बघा, मी होतं तर ह्याच्यात चवीपुरतं मीठ. बघू शकताय, हे पीठ मग तयार आहे. अर्धा तास आपण हे मुरण्यासाठी ठेवू. पीठ हे अर्धा तास मुरलेलं आहे. आता ह्याच्या आपण पुऱ्या लाटून घेऊ. बघू शकताय, गोळे पुरं तयार आहेत. आता आपण हे लाटून घेऊ. पुऱ्या लाटून तयार आहेत. आता आपण तळून बघूया. मस्त असा केळीचा वास येतोय पुरीतून, गोड गोड. अशा प्रकारे आपल्या ह्या गोड केळाच्या पुऱ्या तयार आहे. रेसिपी नक्की करून पहा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.